नमस्कार बंधू आणि भगिनींनो, मी आशा शिवाजी माने श्री समर्थ भगवान वाग्देव महाराज यांच्या बहिणीच्या वंशामधलीच एक आहे। माझ्या सासूबाई प्रभावती माने, माझी जाऊ सुलभा माने यांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या आहेत। माझे दीर शरद माने हे विकास सोसायटीचे चेअरमन होऊन गेलेत। आता सध्या माझे दीर जयराम माने हे विकास सोसायटीचे विद्यमान चेअरमन आहेत। मला हा वारसा आमचा घरातूनच आहे, त्यामुळे मी सातारा झेडपी निवडणूक वाटार स्टेशन गटातून ओबीसी महिला आरक्षणातून लढू इच्छिते। मला सर्वसामान्यांसाठी काम करायचं आहे। उदाहरणार्थ दुर्गम भागातील नलवडेवाडी ते मुलींना शिक्षणासाठी वाटार स्टेशन कोरेगाव येथे सातारा वाई लोणंद या ठिकाणी जावं लागतं। आज महिला सुरक्षित आहेत का? नाहीच सुरक्षित, म्हणून त्यांचे पालक त्यांना पाठवत नाहीत। त्यांच्या सुरक्षितेसाठी मला आता काम करायचं आहे। आपलं एवढं मोठं गाव आहे, वाटार स्टेशन आपलं मोठं गाव आहे। त्या वाटार गावामध्ये मला मुलींसाठी शैक्षणिक दर्जा उंचवायचा आहे। पॅरामेडिकल कोर्स, नर्सिंग कोर्स, DMLT कोर्स असे काम करण्याची माझी इच्छा आहे। या समाजात आपल्या ज्या प्रतिनिधीला तुम्ही निवडून दिलं, या प्रतिनिधींनी याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही किंवा कामं केलेली नाहीत, म्हणून मी आता ही कामं हाती घेतली आहेत आणि निवडणूक लढवणार आहे। या गटातील विखळ्यापर्यंत आम्ही मॉर्निंग वॉकला जातो, त्यावेळेला त्या रस्त्यांची अवस्था बघितल्यानंतर इतकं वाईट वाटतं की ही लोक कशी राहतात, कसे जातात, कसे येतात, त्यांच्या आरोग्याच्या समस्या विचारात घेतलेल्याच नाही आहेत। एवढे रस्ते खराब आहेत, मग तुम्ही त्यांना निवडून दिलं, तुम्ही त्यांना प्रश्न विचारलात का? नाही विचारला की बाबा आम्ही मतं दिली तुम्हाला, तुम्ही काय केलं आमच्यासाठी? काहीच केलेलं नाही आहे। तुम्ही पैसे घेतले, मतं दिली, तुमचं काम संपलं। असा प्रतिनिधींना प्रश्न कोणीही केलेला नाही। त्यामुळे आता हा विचार मी स्वतः केलेला आहे की माझ्या भागासाठी, माझ्या मुलींसाठी, माझ्या गावासाठी विकास करायचा आहे, म्हणून मी रिंगणात उतरली आहे। त्यामुळे या भागाचा विकास शिवाजी महाराजांचा आदर्श ठेवूनच मी या रिंगणात उतरली आणि त्यांचा आदर्श घेऊनच मी ही निवडणूक लढवणार आहे। मला काम करण्याची तुम्ही संधी द्याल, मी तुम्हाला शब्द देते की तुमच्या भागाचा विकास केल्याशिवाय मी राहणार नाही, हा माझा शब्द आहे। आणि